Let's read 2 Timothy chapter 1 verse 6 and 7. दुसरे तिमोथेय याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन आपण वाचूया तुमच्या समोर. मी वाचतो इथे, काय हरकत नाही आहे. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. Amen. Hallelujah. Today I'm going to talk to you about practical keys to spiritual growth. आज मला तुमच्या समोर बोलायचं आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रात्यक्ष किल्ल्या. प्रॅक्टिकल कीज टू स्पिरिच्युअल ग्रोथ. आध्यात्मिक वाढ होण्यासाठी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही काय करतो आणि काय बदल आम्ही घडवून आणायला पाहिजे, हलकेसे बदल घडवून आणायला पाहिजे. परमेश्वराच्या वचनामधून, बायबलमधून, काही लोकांच्याकडून आज आपण शिकूया. आणि त्या प्रत्यक्ष गोष्टी, बहुतांश जे मी सांगणार आहे ते अगदी प्रत्यक्ष गोष्टी आहेत. कदाचित त्याच्यावरती आमचा कानडोळा असेल, आम्हाला माहिती असेल, माहीत नाही असं मी म्हणणार नाही, कारण आम्ही पुष्कळ संदेश दिलेला आहे. आम्ही अनेक वर्षापासून संदेश ऐकत आहोत, अनेक बायबलच्या वेगवेगळ्या भागातून संदेश ऐकतो. तर कुठे ना कुठे हे एक भाग आम्हाला येऊन जातं, पण त्याचा अर्थ हा नाही की त्या मुद्द्याला आज वजन नाही आहे. ते वचन आज तितकंच सामर्थ्यशाली आहे, तितकंच महान आहे, तितकंच आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी समर्थ आहे. आमेन. हालेलुया. प्रॅक्टिकल, ते सगळे वचन तितकेच महत्त्वाचे आहेत. आज आपण ते बघणार आहोत. कुठलंच वचन बायबलमध्ये हलकं नाही आहे. वंशावळी जे देखील आपण जर वाचायला गेली तर त्याच्यामध्ये देखील परमेश्वर त्याच्याद्वारे आमच्याशी बोलू शकतो. आमेन. सो प्रॅक्टिकल कीज टू स्पिरिच्युअल ग्रोथ. आध्यात्मिक आमची उन्नती होण्यासाठी आम्ही काय आमच्या जीवनामध्ये अवगत करायला पाहिजे, काय बदल घडवून आणायला पाहिजे, हे आपण शिकण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरे तिमोथेय 6 आणि 7 मध्ये असं म्हटलेलं आहे, या कारणास्तव मी तुला, म्हणजे पौल तिमोथेयाला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. आमेन. हे आपण अनेक वेळा वाचलेलं आहे. आणि हे तर त्याचं उत्तरार्ध तर आम्हाला भित्रेपणाचं नव्हे तर सामर्थ्याचं दिलेलं आहे आत्मा. हे आमच्या म्हणजे अगदी हृदपटलावरती अगदी आपण लिहून ठेवले, तोंडपाठ आहे आपल्याला हे, बरोबर आहे ना. गॉडने, देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही तर आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिलेला आहे. आमेन. आणि ह्याच्यातून हलका वाचून मी मागे ह्याच्या काय असेल समजण्याचा प्रयत्न करत होतो. एक वेगळी गोष्ट ह्याच्याद्वारे तुमच्या समोर मी नक्कीच ठेवणार आहे. माझी इच्छा आहे, इफ वी रीड फ्रॉम द फर्स्ट वर्स, इथं असं म्हटलं आहे, Paul, an apostle of Jesus Christ by the will of God, in keeping with the promise of life that is in Christ Jesus, to Timothy, my dear son, grace, mercy and peace from God the Father, Christ Jesus our Lord. काय म्हटलंय? देव व पिता. पहिलं वचन आपण वाचू. प्रिय मुलगा तिमोथेया, ह्याला ख्रिस्त येशूमधील जीवन विषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो. ही गोष्ट एक गोष्ट समजून घ्या. पौल तिमोथेयाला हे पत्र का लिहितोय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पौलाला माहिती आहे की त्याच्यामध्ये आणि तिमोथेयामध्ये एक प्रकारचं घनिष्ठ आणि आध्यात्मिक नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहे. म्हणून तो काय म्हणतो, तिमोथेय माझ्या मुला. तो हिअर इज अ स्पिरिच्युअल फादर टॉकिंग टू अ स्पिरिच्युअल सन. एक आध्यात्मिक पिता एक त्याच्या आध्यात्मिक पुत्राला बोधवचन करत आहे आणि तो सांगत आहे काही गोष्टी तो सांगत आहे. कदाचित पौलाला तिमोथेयामध्ये काही गोष्टी दिसल्या, हॅलो, आणि त्या गोष्टी नजरेसमोर ठेवून तो बोलत आहे. देर आर समटाइम्स
people talk to you, your pastors talk to you out of revelation that they receive for you. Sometimes they talk to you out of the study that they do looking at your life. काही वेळा तुमचे आध्यात्मिक पिता किंवा तुमचे पास्टर, तुमचे लीडर्स तुमच्या बरोबर जेव्हा बोध करतात, प्रगटीकरणात्मक तुमच्याविषयी काही बोलतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे ती ही पण आहे की तुमचा काही दिवसांमधून, काही महिन्यांमधून, काही वर्षांमधून तुम्हाला पाहून, तुमच्यावर अभ्यास करून त्याच्यामधून देखील बोध देतात. दोन्हीही महत्त्वाचे आहे. हालेलुया. ज्यांना बोध प्राप्त होतो आणि प्राप्त झाल्यानंतर ते बोध घेऊन काय करतात त्याच्यावरती त्यांची आध्यात्मिक उन्नती लपलेली आहे किंवा अवलंबून आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ओके. काही लोकांना असं वाटतं हे सगळ्या चर्चेसमध्ये आहे आणि आपलंही चर्च ह्याच्यामधून सुटलेलं नाही आहे. माझी इच्छा आणि प्रार्थना ही आहे की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यामध्ये नसावं हे, परंतु आलेलं आहे. काय करायचं म्हणून आज उभारून बोलतो. हॅलो. अनेक चर्चेसमध्ये किंवा सर्व चर्चेसमध्ये असं झालेलं आहे, जेव्हा पालक वर्ग, जेव्हा आध्यात्मिक पिता काही बोधवचन करतात तेव्हा ती लेकरं, तेव्हा ते सभासद त्या बोधवचनाला कसं घेतात त्याच्यावर त्यांचा आध्यात्मिक उन्नती अवलंबून आहे. मला असं बोलले पास्टर, मी चर्चलाच येत नाही उद्यापासून. युअर डिसिजन, तुमचा निर्णय. तिमोथेला पौल काही बोधवचन देत आहे आणि तिमोथेने ते घेतलंय, अवगत केलं. म्हणून माझा विश्वास आहे त्याच्याविषयी लिहिलेली वचनं बायबलमध्ये आली. हालेलुया. आता म्हणून बोध 6व्या वचनाच्या अगोदरचे वचन मुद्दाम बोलायला सांगितलं. इथे एक आध्यात्मिक पिता एक आध्यात्मिक पुत्राशी बोधवचन करत आहे. दुसरं वचन काय म्हटलेलं आहे? देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो. पुढे तिसरं वचन, मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठता बाळगतो. He is trying to tell his spiritual son that I continually think about you and pray with wailing and tears in my eyes. तो प्रत्येक वेळा तो असं सांगायचा प्रयत्न करत आहे त्याच्या पुत्राला, आध्यात्मिक पुत्राला. तो सांगत आहे की मी तुझी आठवण सतत करतो आणि तुझ्यासाठी मी सतत प्रार्थना करून, मी अश्रू ढाळून तुला देवाच्या समोर मी आणतोय प्रार्थनेमध्ये. You don't know what your pastors do for you in a closed room. बंद खोलीमध्ये तुमचे पालक तुमच्यासाठी काय करतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. आणि मला इथं उभं राहून अनाऊन्स करायची पण काहीच गरज नाही आणि त्याच्यामध्ये रुची पण नाही आहे. I don't want to tell you what I do for you. I don't want to tell what Pastor Amit does for you. तुमच्यासाठी पास्टर अमित, पास्टर गीता, मी काय करतो आम्हाला हे अनाऊन्स करून सांगण्याची गरज नाही आहे, कारण इथे प्राईड शिरण्याची दाट शक्यता आहे. बट आय वॉन्ट टू टेल यू की मला तुम्हाला सांगायचं आहे, मंडळीने हे समजून घ्यावं, जे आध्यात्मिक अधिकारी परमेश्वराने आमच्यावर ठेवलेले आहेत त्यांच्या मनात मंडळी आणि मंडळीतले परिवार आणि लोक सतत असतात. आमेन. हालेलुया. ओके, आय हॅव नॉट इवन रीच्ड माय फर्स्ट पॉइंट. पण हे वाचलोय, मला समजायला लागलंय म्हणून मी सांगतो. पुढे वाचूया. चौथं वचन, वर्स 4. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावाने करतो त्याचे मी आभार मानितो. तुझ्यामध्ये काय त्याच्या तिमोथेमध्ये पौलाला काय दिसलं? निष्कपट विश्वास. सगळे म्हणा निष्कपट विश्वास. पौल तिमोथेला इतकं बघतोय, इतकं ऑब्झर्व करतोय, फक्त त्यालाच नाही
त्याच्या वंशावळीला तो ऑब्झर्व करत आहे. पुढे आपण वाचणार आहोत ते आम्हाला समजणार आहे. तो म्हणतो की मी तुझ्याकडे बघतो तरी मला एक गोष्ट कळते की तुझ्यामध्ये जो विश्वास आहे तो निष्कपट विश्वास आहे. हालेलुया. There is a certain amount of commitment that has been shown by Timothy in front of Paul. हालेलुया. शेजारच्याकडे वळा आणि त्यांना म्हणा झोपू नकोस. हा, तुमच्या झोपेमध्ये जाऊ दे, बोलत नाही. जेव्हा एक व्यक्ती आपल्या ख्रिस्ती जीवनाला उत्तमरित्या जगते ती लपू शकत नाही. हॅलो. एक व्यक्ती कोणाशी जास्त कदाचित बोलत नसेल, स्टेजवर नसणार, कुठली जबाबदारी दिलेली नसेल, परंतु एक ना एक दिवस ती व्यक्ती किती आध्यात्मिक आहे, किती धार्मिक आहे, किती पवित्र जीवन जगत आहे ते दिसणार म्हणजे दिसणार. हालेलुया. आणि हीच गोष्ट आम्हाला इथे तिमोथ्यामध्ये दिसते. तिमोथ्याचा विश्वास असा होता, तो विश्वास पौलाला दिसला आणि त्याला ते दाखवावं वाटलं, लिहून त्याला कळवावं वाटलं की तुझा विश्वास मी बघितलेला आहे, तुझा विश्वास निष्कपट विश्वास आहे. परंतु ह्या निष्कपट विश्वासाचं मूळ काय पाहूया आपण. वाचा पुढे. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता. तो विश्वास पहिल्याने, तो काय म्हणतोय पौल तिमोथेला, तुझ्याकडे हा विश्वास कसा आला? पहिल्यांदा कोणाकडे होता? आजी. तुझी आजी लोई हिच्याकडे हा विश्वास होता. मग काय झालं? तुझी आई युनिके हिच्या ठाई होता. मग ते आजीपासून ट्रान्सफर होऊन तुझी आई योनिके होती, तिच्याकडे हा विश्वास आला आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. आणि तोच विश्वास तुझ्याही ठाई आहे असा माझा विश्वास आहे. आमेन. हालेलुया. What you do in the Lord has the capacity to be transferred from one generation to other. Hallelujah. तुम्ही जे करता प्रभूमध्ये त्याच्यामध्ये कुवत आहे की ते एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ट्रान्सफर होऊ शकते. हालेलुया. म्हणून आई वडिलांनी कसं राहावं, कसं जगावं हे अतिशय महत्वाचं आहे. जग पाहत नसेल, आपली लेकरं पाहतात. आमेन. मला क्षमा करा परंतु मला बोलू द्या. बोलू का? आम्ही आई वडील कसे जगतो आमच्या लेकरासमोर अतिशय महत्वाचं आहे. आम्ही माझ्या बायकोला मी कसा व्यवहार करतो माझ्या घरात, बाहेर वेगळं असेल जाऊ दे, मी सांगायला लागलो स्वतःला जास्त. एका फॅमिलीला मी ओळखतो, तुम्ही ओळखत नाही, अजिबात डोक्यात काय पण काही आणू नका डोक्यात. एका फॅमिलीला ओळखतो, पण हे जर चुकून त्या फॅमिलीने बघितलं ना तर त्यांना माहिती आहे हे त्यांच्याविषयी आहे. बट असू दे, नो प्रॉब्लेम. ओके. हां. ग्रोईंग इन द लॉर्ड, लीडर आहे, अनेक वर्षापासून चर्चमध्ये आहे, मिनिस्ट्रीमध्ये आहे, स्टेजवर आहे ती व्यक्ती. पण आम्हाला नंतर कळालं की पती पत्नीमध्ये भांडणं झाले की 3 महिने एकमेकांशी बोलत नव्हते. व्हॉट? 3 months? जगता कसं काय? मी जगातल्या पती पत्नींच्या विषयी बोलत नाही, मिनिस्ट्री करणारे कपल्सच्या विषयी मी बोलतो. काय बोलत म्हणजे, आणि त्यांना दोन मुलं, त्या 2 मुलांना काय म्हणजे व्हॉट आर दे लर्निंग फ्रॉम देअर पेरेंट्स. देवाचे आभार तिमोथेसाठी
देवाच्या आभार तिमोथेच्या आईसाठी आणि तिमोथेच्या आजीसाठी. हालेलुया. तिमोथेच्या आजीने जो विश्वास ठेवला तो विश्वास ट्रान्सफर झाला तिच्या मुलीमध्ये आणि तिच्या मुलीमधून ट्रान्सफर झाला त्या मुलीच्या मुलामध्ये. हालेलुया. आम्ही जे करतो, आम्ही जे वागतो, आम्ही घरात जसं असतो, आम्ही लेकरांसमोर कसे वागतो, आम्ही परमेश्वराला कुठलं स्थान आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये दिलेलं आहे, हे सर्व काही आमची लेकरं बघत असतात आणि ते त्यांच्यामध्ये न कळत, न सांगता, न शिकवता आपोआप ट्रान्सफर होत राहतं. हालेलुया. आणि जर पती आणि पत्नी, आई आणि वडील अपयशी होत राहिले या गोष्टीमध्ये की उत्तम त्या गोष्टी आमच्या लेकरांना आम्ही देण्यापासून ते जर वंचित राहिले ना, तर एक दिवस असा येतो म्हणजे तो मुलगा अगदी त्यांना वीट आले असो त्या लेकराला आणि अगदी रागवायला जातात तर त्या मुलाच्या तोंडातून असं निघून जातं, मला शिकवू नका कारण तुम्ही पण हेच केलेलं आहे. मग त्यावेळेला त्या आईवडिलांना उत्तर नाही आहे. मग पालकाकडे येतात, पालक साहेब लय प्रार्थनेची गरज आहे. आय वॉज मूव्ड. किती वेळा आपण हे वचन वाचून सहज पुढे गेलेलो आहे. आय वॉज सो मूव्ड. मी उदाहरण देतो तो एका ठिकाणी. प्लीज मी स्वतःची बडाई मारत नाही, बट मला सांगणं गरजेचं आहे, मला असं वाटतं. बोलू का? ओके. सो आय थिंक आय बिलीव्ह दॅट आय एम गुड इन गिविंग. मला असं वाटतं, मी विश्वास ठेवतो की देण्यामध्ये माझा हात आहे. आय हॅव गिवन. जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे मी काय बोलायला लागलो ते. पण हे जे देणं आहे ना, मला इतकं सोपं का वाटलं? तुम्हाला माहिती देणं अवघड आहे? हॅलो, नाही? तुम्ही शिकलात आत्ता, परंतु जे देत नाहीत ना त्यांना माहिती आहे मी काय बोलायला लागलो. देणं अवघड आहे. गिविंग इज डिफिकल्ट. इट कॅन बी मेड व्हेरी इझी. खूप सोपं बनवू शकतो त्याला आपण, परंतु देणं अवघड आहे. पण माझ्यासाठी हे सोपं का होतं? कारण माझ्या घरात मला ते दिसलंय. माझे आईवडील जात होते एका ट्रेडिशनल चर्चला, तरी सुद्धा देणं काय आहे माझ्या आईवडिलांकडून मला ते शिकायला मिळालं. ते कोऱ्या करकरीत नोटा, तिजोरीच्या खाली अजून एक चपटी तिजोरी ट्रे असायची, असं खाल्लं असं कुलूप लावून गोदरेजची असं लावले की मग ते असं खाली पडायचं ते ट्रे. बरोबर आहे की नाही? चोर कप्पा. त्याला आजपासून नाव बदलू आपण, दशांश कप्पा ठेवू. लोक वापरतात चोरी करून कोण दुसरं बघू नये म्हणून तिथंच ठेवण्यासाठी. पण माझ्या आईवडील ठेवत होते जे देवाला द्यायचं आहे त्याच कोऱ्या करकरीत नोटा त्या ट्रेमध्ये असायचे. आणि ते माझ्या नजरेत मी विचारायचो त्यांना की हे इथं असं का? आणि मग ज्यावेळेला ते आमच्या हातामध्ये द्यायचे, माझ्या आणि माझ्या बहिणीच्या हातामध्ये द्यायचे पैसे, की हे तू ऑफरिंगमध्ये टाक, हे तू या स्पेशल ऑफरिंगमध्ये तू टाक, हे असं असं आपल्याला द्यायचं आहे. त्या ट्रेडिशनल चर्चेसमध्ये वर्गणी असायची, दशांश नावाची गोष्ट नसायची, वर्गणी असायची. किती रुपये? आता ते 11 रुपये 10 रुपये वर्गणी असायची चर्चमध्ये. प्रेज गॉड, आपल्या चर्चमध्ये वर्गण्या नाही आहेत, दशांश. वर्गणी असताना सुद्धा कितीतरी अधिकरित्या सॅक्रिफिशियली देणं आमच्या आईवडिलांनी केलेलं माझ्या नजरेस आलं, म्हणून मला ते सोपं गेलं. इट वॉज व्हेरी इझी फॉर मी टू गिव्ह. जर आपल्यामध्ये आजपर्यंत नसेल तर आज आम्ही शिकवायला लागलो, आम्ही हे असं करणं गरजेचं आहे. तिमोथ्या, तुझ्याकडे जो विश्वास आलेला आहे ना निष्कपट, तो तुझ्या आजीकडून आला, आजीकडून तुझ्या आईकडे आला आणि तुझ्या आईकडून हे तुला प्राप्त झालं. लिव्ह अ लाईफ ॲज अन एक्झाम्पल फॉर जनरेशन्स अहेड. असं जीवन जगा की तुमच्या पुढच्या पिढ्या ना पिढ्या तुमचं उदाहरण घेऊन जगतील. हालेलुया, हालेलुया. अहो, माझा मुलगा लय शिव्या देते. पहिला स्वतः तपासून घ्या, आम्ही देतो का शिव्या?
अपशब्द मुखातून निघतात, मग आपल्या लेकरांच्या मुखातून पण अपशब्द निघतात. कोणाला टोचत असेल तर प्रेज द लॉर्ड. पण माझं तुमच्यावर प्रेम आहे. हालेलुया. So we need to understand these are practical things to understand, to bring fine tuning in our lives. आमच्या जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी अशा फाईन ट्युनिंग करायला पाहिजे ज्याच्यामुळे सुस्थिती आमच्या जीवनामध्ये दिसते. त्याचं फळ आम्हाला आज दिसणार नाही, 10 वर्षानंतर दिसेल. आणि जेव्हा तुम्हाला दिसेल ना, तुम्हाला कळेल की तुमच्यामुळे ते आलेलं आहे. हालेलुया. A father cannot complain about his son having cigarette when he himself is having a cigarette. कळलं तुम्हाला का मराठीत बोलू? बाप स्वतः सिगरेट प्यायला लागलाय आणि तो स्वतः पीत असताना आपल्या मुलाविषयी कंप्लेन करू शकत नाही की माझा मुलगा वाईट सवयीला लागला, तो पण सिगरेट प्यायला लागलाय. यू कॅनॉट. You change, and then God will change your son. You change, and God will change your daughter. Hallelujah. आणि प्रभूचे धन्यवाद, या वचनातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्यक्ष गोष्टी ज्या कायमच्या पिढ्यानपिढ्यासाठी आम्ही न कळत आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही शिकवू शकतो. हालेलुया. हालेलुया. गीता हे अनेक वेळा बोलली असेल, परंतु आज परत एकदा मी बोलतो. आम्ही 8 वर्ष रेंटेड हाऊसमध्ये राहत होतो. आमच्या खाली आमचे मालक मालकीन राहत होते. मला वाटतं 7 ते 8 पायऱ्यांचं फक्त अंतर होतं. आम्ही त्यांच्या तिकडेच वर राहायचो. त्यांची मुलं आमच्या बाजूला येऊन राहायची. तिकडे एक त्यांची खोली होती. ते येऊन विचारत होते आम्हाला, कधीतरी भांडता की नाही भांडता तुम्ही? तुमच्या घरातनं आवाजच येत नाही म्हणून. आवाजच येत नाही. काय गरज आहे? डिसअग्रीमेंट्स आर ओके. असहमती ठीक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला मी सहमत असतो, गीता सहमत नसते, गीता सहमत असते, मी सहमत नसतो, अँड दॅट इज फाईन. ऑल ऑफ दॅट इज ओके. डिसअग्रीमेंट ठीक आहे, परंतु भांडणं करून तू असली, तू तसली, तू असला, तू तसला, तू बाग, तू जा, तू घर सोडून, मला डिवोर्स देते तुला मी, डिवोर्स देतो तुला मी, जाऊन आत्महत्याच करतो, जाऊन आत्महत्याच करते, हे अजिबात चालणार. आणि हे फक्त लेकरं शिकताल असं पण म्हणत नाही मी. याचा पडसाद आध्यात्मिकतेमध्ये देखील होतो. सो माइंड युअर वर्ड्स, व्हॉट यू से. मग त्या आजीला जाऊन स्वर्गात भेटणार आहे मी. लोई ना, लुईसला जाऊन विचारणार आहे, आजीबाई असं कसं जीवन जगला की तुमच्यामुळं तुमच्या मुलीला मिळालं आणि तुमच्या मुलीमुळं तिमथ्याला मिळालं. हालेलुया. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्यामुळं एक उत्तम जीवन तुमच्या लेकरांना मिळावं आणि मग ते त्यांच्या लेकरांना पुढे जावं? खरी विरासत ही आहे. नाहीतर आमचा जीव सगळा चावीच्या गुच्छामध्येच लपलेला असतो. हालेलुया. पुढं वाचा. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस. 6वं वचन. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळं तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. ओके 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 ओके. आता इथे एक म्हणा सगळे, आता इथे एक ट्विस्ट आहे. देर आर सम थिंग्स दॅट युअर फॅमिली कॅन गिव्ह यू. काही गोष्टी जी तुमचा परिवार तुम्हाला देऊ शकते, तुमच्या पहिल्या पिढीपासून तुमच्यापर्यंत येऊ शकते. बट देर आर सर्टन थिंग्स ओनली स्पिरिच्युअली कॅन एंटर इन युअर लाईफ. काही अशा गोष्टी आहेत ज्या आध्यात्मिकरित्याच तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतात. आणि इथं आम्हाला ही गोष्ट शिकायला मिळते. आता तो म्हणतो की तुझ्याकडे जो विश्वास आला, तुझ्या आजीपासून आईपासून तुझ्याकडे आलेला आहे. आणि तो आता काय म्हणतो, वाचा इथे. देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. What Timothy had was faith. But now what Paul is talking about is of gifts. कृपादान. Gifts of the Spirit. Hallelujah. Okay, so मी आता हे सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय की एक गोष्ट आहे ती भरपूरने तिमथ्यामध्ये आहे, परंतु असं काहीतरी
पौलाने पाहिलं की त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून त्याने एक आध्यात्मिक प्रक्रिया केली. ती म्हणजे त्याने आपला हात तिमथ्यावरती ठेवला. आणि आपला हात तिमथ्यावरती ठेवल्यामुळे तो काय म्हणतो की देवाची कृपादाने माझा हात ठेवल्यामुळे तुझ्यावरती आलेला आहे. ओके, दिस इन इंग्लिश इज कॉल्ड इम्पार्टेशन. ह्याला काय म्हणतात? इम्पार्टेशन. व्हॉट इज इम्पार्टेशन? इम्पार्टेशन म्हणजे एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये काहीतरी जाणे. इम्पार्टेशन. इम्पार्टेशन इज कॉमन. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह दोन्ही गोष्टीमध्ये आहे. होकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही पद्धतीमध्ये आहे. म्हणून तुम्ही अनेक वेळा स्टेजवरून आम्ही तुम्हाला बोध करताना तुम्ही ऐकलं असेल की कोणाकडेही जाऊन आपलं डोकं देऊ नका. हॅलो, ही मीटिंग आहे तिकडे जातो डोकं, ती मीटिंग आहे तिकडे जातो डोकं देतो, हे आहे संजीवन सभा आहे तिकडे जातो डोकं देतो, टकले व्हाल पण काय होणार नाही. सवय आहे काही ख्रिस्ती लोकांना, कुठं पण जायचं डोकं द्यायचं. ती व्यक्ती काय आहे, कोण आहे. तुमच्या घरी एक नवीन व्यक्ती आली, मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी, लगेच असं त्यांनी खुर्चीवर तुम्ही मांडी घालून खाली बसून रिसीव्ह करायचा प्रयत्न करू नका. रिस्पेक्ट करा, ऑनर नंतर करा. देयर इज अ डिफरन्स बिटवीन रिस्पेक्ट अँड ऑनर. प्लीज आदर करा की ती देवाचा सेवक आहे, ब्लेस करा त्यांना, ते देवाचे सेवक आहे म्हणून. पण जर त्या देवाच्या सेवकाविषयी जर तुम्हाला काय माहिती नसेल ना, तर इट इज ओके टू नॉट गिव्ह युअर हेड. समजते तुम्हाला? बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी स्पिरिच्युअल. अ स्पिरिच्युअल इम्पार्टेशन टेक्स प्लेस वेन समबडी लेज हँड्स ऑन यू. जेव्हा कोणी त्यांचा हात तुमच्या डोक्यावर ठेवून प्रार्थना करतं तेव्हा आध्यात्मिकरित्या काहीतरी ट्रान्सफर होत राहतं. देर इज अ कनेक्शन इन द स्पिरिट दॅट इज हॅपनिंग. आणि एक ह्याच प्रकारे कनेक्शन झालेलं आहे. कधीतरी मागच्या काळामध्ये हे जे पत्र होतं त्याच्या अगोदर तो म्हणतोय की मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला तिमथ्या, आणि ते हात ठेवल्यामुळे देवाची कृपादान तुझ्यामध्ये आलेले आहेत. सो वेन अ मॅन ऑफ गॉड lays hands on you and prays, there is an impartation in your spirit. तुमच्या आत्म्यामध्ये एक इम्पार्टेशन येतं, एक डिपॉझिट तुमच्या, एक साठा तुमच्या आत्म्यामध्ये निर्माण होतो. इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके, आता काय म्हटलेलं आहे परत वाचा. देवाची जी कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळं तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. टू थिंग्स, दोन गोष्टी इथं एकाच वर्षामध्ये दिसतात. एक मी तुम्हाला सांगितलं आत्ता, दुसरा आणि आता सांगेन. एक काय सांगितलं की देवाच्या मनुष्याचा हात तुमच्यावरती ठेवल्याने साठा त्यांच्यामधून आपल्यामध्ये येतो. हालेलुया. उदाहरणार्थ मोशेला देवाने सांगितलं, ते सगळे लोक किती होते ते 70 एल्डर्सला तू समोर बोलव. आणि देवाने काय म्हटलं, वचन तिथं स्पष्टपणे सांगतं, मोशेच्या आत्म्यातून त्या 70 वडिलांवरती परमेश्वराने इम्पार्टेशन केलं. कोणाच्या आत्म्यातून? मोशेच्या. म्हणजे मोशेचा आत्मा किती सामर्थ्यशाली, किती खोल त्याचा आत्मा असेल, किती साठा त्याच्या आत्म्यामध्ये आहे की 70 माणसे एका वेळेला आत्म्याने भरली गेली. त्याच्यामुळे तो इम्पार्टेशन होत आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे की जो इम्पार्टेशन, जे कृपादान माझा हात तुझ्यावर ठेवण्यामुळे झालेला आहे, त्याला काय कर म्हटलेलं आहे? त्याला तू काय कर म्हटलेलं आहे? प्रज्वलित कर. प्रज्वलित कर. सगळे म्हणा प्रज्वलित. सो यू थिंक वेन अ मॅन ऑफ गॉड प्रेस फॉर यू, एव्हरीथिंग इज डन. तुम्हाला असं वाटतं की जेव्हा देवाचा एक माणूस तुमच्यासाठी प्रार्थना करतो सगळं काही संपतं. असं असतं तर हे वचन इकडे अस्तित्वात आलं नसतं. पौल काय म्हणतो तिमथ्याला, मी तुझ्यावर डोक्यावर हात ठेवला त्याच्यामुळे तुला कृपादान प्राप्त झालेली आहेत. कृपादान प्राप्त तर झालेली आहेत, आता तो साठा तुझ्यामध्ये आलेला आहे. तो साठा तुझ्यामध्ये आल्यामुळे आता तुला काय करायचं आहे, त्या साठ्याला घेऊन त्या गोष्टी तुला प्रज्वलित करायचं आहे. यू नीड टू ॲक्टिवेट व्हॉट यू हॅव रिसिव्ड इन युअर लाईफ. ते देव करू शकत नाही, हे आम्हालाच करावं लागणार आहे. हालेलुया. म्हणून
इम्पार्टेशन नीड्स टू बी फॅन्ड. इंग्लिशमध्ये काय शब्द आलाय? फॉर दिस रिझन आय रिमाइंड यू तिमोथी टू फॅन इन टू द फ्लेम द गिफ्ट ऑफ गॉड विच यू रिसिव्ड बाय लेइंग ऑफ हँड्स. फॅन, पंखा. कोळसा आहे, पेटवलेला आहे, थोडंसंच आहे. चकोलीमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे एक पंखा आहे आणि मग आपण असं त्यांनी करतात आणि ते सगळं वरती सगळं शिजायला लागलेलं असते. त्याच्याने काय होते? तिथं अगदी धार्मिकता आणू नका. तिथं पेट घेते, पेट. ते कोळसा अजून जास्त लाल होते, तिथं आग लागते अजून. हॅलो, कशामुळे? पंखा. हा, हालेलुया. सो जे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अग्नी आहे खरी, परंतु त्याला फॅन देणं गरजेचं आहे. यू नीड टू फॅन युअर फ्लेम. यू नीड टू फॅन युअर इम्पार्टेशन. जे तुम्हाला आतमध्ये प्राप्त झालेलं आहे त्याला आम्ही स्वतः पंखा देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळंच ती आग पेटती राहणार, वाढती राहणार. कोणीतरी आमेन म्हणेल. यू नो दॅट इज वाय youth camps are not foolproof. Revival meetings are not foolproof. याच कारणामुळे youth camp ना foolproof नाही आहेत. रिवायवल मीटिंग्स फुलप्रूफ नाही आहेत. वर्शिप नाईट, संजीवन सभा फुलप्रूफ नाही आहे. बायबल टीचिंगच्या सभा येतात, हे बाळक ते बाळक येतात, तुम्हाला शिकवून जातात. तो बाळक आला आणि तुम्हाला प्रगटीकरणाविषयी दिला, शिकवण दिली. काय झालं? लय घाबरलो, देव येणार आहे, काय तर होणार आहे. हे दीज आर ऑल गुड. हे सगळं खूप चांगलं आहे, परंतु हा पूर्ण सोल्युशन नाहीये. त्या सगळ्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारचा भराव येतो, परंतु जो भराव तुम्हाला मिळतो त्याला फॅन देणं गरजेचं आहे. आणि ते फॅन देणं दैनंदिन जीवनामध्ये आहे. ते मीटिंगमध्ये खुर्चीवर बसून होणार नाही. ते कोणीतरी डोक्यावर तुमच्यावर हात ठेवून होणार नाही. ते जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याला घेऊन एका बंद खोलीमध्ये देवाबरोबर तुम्ही काय करता त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक वृद्धी प्राप्त होते. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आणि म्हणून तिमोथ्याला तो शिकवत आहे, तिमोथ्या माझ्या मुला, मी तुला हे शिकवायला लागलोय जे कृपादान माझा तुझ्यावर हात ठेवल्यामुळे प्राप्त झालेला आहे त्याला तू प्रज्वलित कर. काय झालं असेल माहिती का? जाऊन विचारू आपण त्याला वरती. परंतु मला असं वाटतं काय झालेलं असेल, घेऊन बसलाय तिमोथ्य. विश्वास आहे आजीकडून, आईकडून माझ्याकडे मिळालेला आहे, परंतु जे कृपादान पण आता विश्वासाच्या सह मिळालेलं आहे त्याला घेऊन तिमोथ्य निवांत बसलेला असणार आहे असं मला वाटतं. मी चुकीचं असेल, परंतु मला असं वाटतं की थोडासा थंडावा तिमोथ्यामध्ये आला असणार आहे. त्यामुळे तिमोथ्याला पाऊल लिहितोय की जे तुला मिळाले ना त्याला तू काय कर. असं वाटत नाही का एक्झॅक्ट सीन आहे आजचा? एव्हरी संडे वी रिसीव द वर्ड. व्हॉट डू वी डू विथ द वर्ड? दर रविवारी वचन मिळतं, त्या वचनाला घेऊन आम्ही काय करतो? घरी जाऊन फक्त विचार करायचा, पाळकने असं बोलायला नाही पाहिजे होतं, तसं नाही बोलायला पाहिजे होतं, लयच वेळ बोलले. 3 तासाची पिक्चर असते त्याला काय नाही. अजून थिएटरमधनं सुटल्यानंतर म्हणता अजून एक अर्धा तास पाहिजे असता मग व्यवस्थित गोष्ट स्टोरी कळाली असती. 3.5-4 तासाचा मूवी बघायला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण इथे येऊन देवाचं वचन कोणतरी सांगायला लागले, लय वेळ बोलले. हे सोलापूरचं आहे, असं कुठं असतंय का? तुम्हीच सांगा बाबा, असं कुठं असतंय का? पौल तिमोथ्याला शिकवतोय जे तुला मिळालंय ते घेऊन तू काय करतोयस तिमोथ्या, त्याला प्रज्वलित कर. फॅन द फ्लेम. म्हणा कोणीतरी, फॅन द फ्लेम. फॅन द फ्लेम. इनटू द फ्लेम. विजलेलं नाही आहे, अग्नी आहे, कमी आहे. फॅन इट. वाढू दे. शेजारच्याला म्हणा वाढू दे. शेजारच्याला म्हणा वाढू दे. डू यू नो यू डू नॉट नीड अनदर सर्मन. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आणखीन एका संदेशाची गरज नाही आहे.
तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आणखीन एका शिक्षणाची गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, यूट्यूब उघडून त्या पालकांनी काय संदेश दिला ते मी ऐकतो ह्याची गरज नाही आहे तुम्हाला. कारण जे आजपर्यंत मिळाले ना, त्याला घेऊन आपण काय केलं आहे हे प्रश्न देवाजवळ जाऊन विचारा. आय एम टेलिंग यू, द चर्च विल चेंज. मंडळी पूर्णपणे बदलून जाईल, पूर्णपणे बदलून. ओके, आपण असं करणार नाही आहे, परंतु मी तुम्हाला एक उदाहरण द्यायला लागलो. पुढच्या रविवारपासून वर्षभर कुठलाच संदेश जरी चर्चमध्ये झाला नाही आणि इथे येऊन आपण फक्त आराधना जरी केली ना, तरी देखील तुमची आध्यात्मिक वृद्धी होऊ शकते. नाही, आमेन म्हणू नका, विचारा कसं. जे संदेश अगोदर झाले आजपर्यंत त्याच्याकडे परत जाणं गरजेचं आहे. मग ते पॉईंट्स घेऊन देवाजवळ जाणं गरजेचं आहे, मग प्रज्वलित होणार. हालेलुया. तुम्हाला माहीत नसेल, आमची प्रार्थना ही असती, एक गुपित प्रार्थना आहे ती मिनिस्टर्स लोकांची. देवा आज काय नवीन देऊ मंडळीसमोर. सगळं तर यांना माहितीच आहे, काय नवीन देऊ. कधी कधी मला असं वाटतं की मी 5 वर्ष अगोदर दिलेला संदेश पुन्हा एकदा बाहेर काढावा आणि पुन्हा एकदा द्यावा. 90% मंडळीला कळणार पण नाही की मी संदेश रिपीट केलाय. हे पालकातल्या मनातल्या गोष्टी आहेत. बट तुम्हाला मंडळी, तुम्हाला समजत आहे का, खरंच आणखीन एका नवीन संदेशाची, आणखीन एका नवीन प्रगटीकरणाची खरंच गरज नाही आहे. आम्ही किती वेळा येतो नाही का चर्चमध्ये, आज काय तर प्रगटीकरण ऐकायला मिळणार आहे का, नवीन काहीतरी ऐकायला मिळू दे. देवा जे मिळालंय त्याला घेऊन प्रज्वलित करून मला देवा तुझ्यामध्ये वाढू दे, ही आमची प्रार्थना असायला पाहिजे. हालेलुया, आमेन. अजून बरंच आहे, पुढे जाऊ. एक वाक्य बोलतो, मी लिहून ठेवलंय म्हणून बोलतो. इम्पार्टेशन टेक्स प्लेस बाय लेइंग ऑफ हँड्स विच ब्रिंग्स अ डिपॉझिट. स्टर अप द डिपॉझिट अँड ॲक्टिव्हेट द इम्पार्टेशन. याच्या आता मी तुम्हाला शिकवलं. ओके, इथे काय म्हटलंय, फॉर द स्पिरिट गेव अस, द स्पिरिट गॉड गेव अस डज नॉट मेक अस टिमिड. ते वाला वचन परत वाचा. बट गिव्स अस पॉवर, लव्ह अँड सेल्फ डिसिप्लिन. कारण कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, देवाने आम्हाला, आता तो काय म्हणतोय पौल तिमोथेला, की तुला ते प्रज्वलित करायचं आहे. का प्रज्वलित करायचं आहे? कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे, आमेन. तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. लक्षात घ्या, एव्हरी वर्ड इन द बायबल हॅज अ कॉन्टेक्स्ट. प्रत्येक वचन बायबलमध्ये संदर्भासह आहे, संदर्भाच्या बाहेर काहीच नाही. जर पौल तिमोथेला शिकवत आहे की जे कृपादान तुला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याला तू घेऊन काही वेळ असाच बसलेला आहे, थंडावा आलेला आहे, त्याला तू प्रज्वलित कर. कारण पौलाने तिमोथेला पाहिलेलं आहे आणि काही गोष्टी त्याला दिसल्या. हे त्याला दिसलं की तो सामर्थ्यामध्ये चालू शकत नाहीये, हे त्याला दिसलं की तो प्रीतीमध्ये चालू शकत नाहीये, हे त्याला दिसलं की तो संयमनामध्ये चालू शकत नाहीये. म्हणून पौल थेट बोध तिमोथेला करतोय. आता तिमोथेने ह्याला कसं घ्यावं हे तिमोथेच्या हातात आहे. मला सांगतो का प्रेमामध्ये राहायला, मला संयम करायला सांगतो का? तुला काय माहिती आहे, तू तिकडनं पत्र लिहायला लागला, न जाणो तू कुठल्या गावामध्ये आहे.
इथं काय चाललेलं आहे तुम्हाला काय माहिती आहे? ते माझ्याबरोबर असा डेंजर वागला, मी कशाला संयम दाखवू? पाऊल लिहितोय, तिमथ्या, देवाने आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा. यू नो व्हॉट इज ऑल ऑफ दिस? Timothy is being taught by Paul saying you need to come out of your comfort zone. पौल तिमोथेला काय शिकवते हे सगळ्यामुळे? तुला तुझ्या आरामदायी ठिकाणातून बाहेर यायचं आहे. भित्रेपणाचा आत्मा. आम्ही घाबरतो आणि ज्या गोष्टी आम्हाला करायच्या असतात त्या आपण करत नाही. घाबरतो म्हणून आम्ही करत नाही. हॅलो, त्या खोलीत अंधार आहे, मी जात नाही. भिवून कोण गेलंय का? मी भ्यायला लागलो, जातो. भिवून गल्ल्यातल्या सगळे घाबरले म्हणून गल्ल्याच्या समोर कोण गेलं नाही. असं तिकडे कोण होतं का? मी लय घाबरायला लागलो, मग जातो त्याच्या समोर. दावीद का गेला? तो घाबरला नाही म्हणून गेला, कारण त्याला माहित होतं त्याला भित्रेपणाचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा प्राप्त झाला होता. आमेन, हालेलुया. सो अंडरस्टँड, व्हेन वी हॅव फिअर वी चूज टू बी इन आवर कम्फर्ट झोन. जेव्हा आमच्याकडे भीती असते त्यावेळेला आम्ही निवड करतो, न कळत आम्ही निवड करतो, आम्ही आमच्या आरामदायी ठिकाणामध्येच बसतो. नको बाबा, नको करायला. भीती वाटायला लागली, मी हे कसं करू, मी हे बिझनेस कसं स्टार्ट करू, भीती वाटायला लागली. तोटा झाला तर, अहो तोटा झाला तर त्याला आग लावा आणि तो तोटा फुटू दे. लक्ष्मी तोटा. छोटी सुरुवात करा, परमेश्वर तुम्हाला सहायता करेल, तुमचं प्रॉफिट होईल. आमेन. दिस इज अ इयर टू स्टार्ट बिझनेसेस. कम ऑन. आमेन, हालेलुया. स्टार्ट करा, विश्वास ठेवा, भीतीने घरी बसू नका. भीतीपोटी घरी बसू नका, कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. भीणे किंवा भय असणे म्हणजे मी माझ्या आरामदायी ठिकाणामध्ये बसतो. पेत्र 11 शिष्यांच्या बरोबर नावेत बसलाय आणि ते येशूला समोर बघतायत आणि ओरडतायत, काय? हॅलो, भूत आहे. येशूला बघायला लागलेत आणि काय म्हणायला लागलेत? भूत आहे. म्हणजे भिले ना, त्यांना जोक वाटायला लागले म्हणून भूत आहे म्हणले का? भीती वाटली म्हणून भूत आहे म्हणले, आहे की नाही? प्रत्यक्ष गोष्ट आहे. भूत आहे म्हणाले. मग येशू काय म्हणाला? भिवू नका, मी आहे, मी आहे. तरी पण आता येशू आहे असं खुद्द तो बोललाय. थोडं समोर आला असेल, अंधारातून थोडं प्रकाशामध्ये आला असेल, क्लिअर दिसला असेल येशूचा चेहरा आणि सगळ्यांना उसासे टाकले असेल, हा हा नाही बाबा येशूच आहे. पण तरी पण त्या 11 शिष्यांमध्ये भीती होती म्हणून ते नावेत राहिले. पेत्राच्या हृदयातून भीती निघून गेली म्हणून तो काय म्हणतो? स्वामी मला आज्ञा द्या, म्हणजे मी नावेतून बाहेर पडेन आणि पाण्यावरून चालेल. He chose to come out of his comfort zone. पेत्राने निर्णय केला की मी माझ्या आरामदायी ठिकाणामध्ये नको बाबा, नावेत आहे तर सुरक्षित आहे, नावेत आहे तर सुरक्षित आहे, काय तर करायला गेलं तर धडपडायचं मरायचं काम आहे, म्हणून मी नावेतच राहतो. येशू आहे, तू चालू शकतो बाबा. येशू, आम्ही नाही, तू चाल, तू कर सगळं, मी बसतो इथं. आमची प्रार्थना अशी नाही आहे का? तुम्हाला वाटत नाही का आमची प्रार्थना अशी आहे? हॅलो, तू सगळं कर देवा. आमची प्रार्थना अनेक वेळा प्रार्थना नसते, देवाला इन्स्ट्रक्शन असतात. आम्ही सूचना देतो देवाला, देवा तू असं कर बघ, त्याने येणार आहे असं, त्याने आल्यावर तू असं कर, मी तिकडं जाणार आहे, मी गेल्यानंतर सगळं असं असं असू दे. आम्ही देवाला इन्स्ट्रक्शन्स देतो, पण देव आम्हाला सांगतोय बाहेर पड, तुझ्या आरामदायी ठिकाणातून बाहेर पड. भित्रेपणा म्हणजे आरामदायी ठिकाणामध्ये राहणं होय. सामर्थ्य, प्रीती आणि संयम हे जे सांगायला लागले ना, हे असे लवीडवी उगी ऑलुलुलू असले शब्द नाही आहेत.
सामर्थ्य बघ, तू काय काळजी करू नको, देवाने तुला सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिलेला आहे. बरं वाटलं का तुला? झोप आता. हे वचन लोरीचं वचन नाही आहे ते. हॅलो, काही लोकांना झोपायच्या अगोदर बायबल वाचन करायची सवय. का? वाचल्याशिवाय झोप येत नाही. ही वचनं आम्हाला आज काहीतरी शिकवत आहेत. पौल तिमोथेला सांगतोय की तुला तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं आहे. सामर्थ्याचा आत्मा तुला दिलेला आहे देवाने. म्हणजे पौल रीड केलेला आहे तिमोथेला आणि तो म्हणतोय की तू घाबरतोयस, घाबरू नको. तो पाऊल उचल, कारण सामर्थ्याचा आत्मा तुला मिळालेला आहे. मग तिमोथेने विचार केला असेल, होय मला सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. माझ्या आध्यात्मिक पिताने मला सांगितलं मला सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. मग त्याने पुढे जाऊन सामर्थ्याने जी गोष्ट तो घाबरत होता करण्यासाठी, आता तो सामर्थ्याने ती गोष्ट करत आहे. याचा अर्थ असा की तो कम्फर्ट झोन, आरामदायी ठिकाणातून तो बाहेर पडला आणि काहीतरी परमेश्वरासाठी त्यांनी केलं. हालेलुया. आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. माझी आशा आहे तुम्हाला समजत आहे मी काय म्हणतोय ते. सगळे बोर झालेले जोराने बोला हालेलुया. परमेश्वरा, कळलं, सगळं कळालं मला. एक ऑटोमेशन आपल्या माइंडमध्ये येऊन बसलेलं आहे. चर्चमध्ये आल्यानंतर हालेलुया म्हणायचं आहे. मी तो वर्ण हालेलुयाचा शब्द आला की त्याच्या पुढं काय मागे काय बघायचं नाही, हालेलुया म्हणायचं. तुम्ही वाईट आहात, हालेलुया हालेलुया म्हणायचं. ओ माय गुडनेस. हो देवा परमेश्वरा, सांभाळ कर आमचा. See, beyond your comfort zone lies something that is bigger than you. तुमच्या आरामदायी ठिकाणाच्या पलीकडे काय माहिती का? अशी गोष्ट जी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुमच्या भीतीपेक्षा मोठी आहे. You go and embrace that. And that will happen when you come out of your comfort zone. तुमच्या आरामदायी ठिकाणातून ज्यावेळेला तुम्ही निघाल, त्यावेळेला जे मोठं तुमच्यापेक्षा मोठं ठेवलेलं आहे ना, ते मिळेल. पेत्राचंच उदाहरण घ्या. वॉकिंग ऑन वॉटर वॉज बिगर दॅन पीटर हिमसेल्फ. आम्हाला नीट पायऱ्यांवरून चालता येत नाही, धडपडतो. नीट सपाट जमिनीवर आपण चालू शकत नाही, पडतो. पेत्र पाण्यावर चालला. वॉज इट नॉट बिगर देन हिम? त्याच्यापेक्षा मोठं नव्हतं का ते? ते कुठं होतं? कम्फर्ट झोनच्या पुढे होतं, त्याच्या पलीकडे होते. वी नीड टू कम आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. हालेलुया. आम्ही फक्त प्रार्थना करून काही होणार नाही. प्रार्थना केल्यानंतर आम्ही आमच्या आरामदायी ठिकाणातून बाहेर पडणं गरजेचं आहे. आम्ही रिस्क घेणं गरजेचं आहे. विश्वासाने काही पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये गोष्टी घडू शकतात. मंडळी म्हणेल आमेन याच्यासाठी. हालेलुया हालेलुया. लेट्स गो अहेड. मी आणखीन एक दोन गोष्ट सांगतो तुम्हाला आणि बंद करतो. उत्पत्ती याचा 20वा अध्याय 1 वचन आपण वाचूया. मराठीमध्ये सापडलं नाही मला, परंतु इंग्लिशमध्ये आहे. जे मला पाहिजे ते सापडलं नाही. 20:1. अब्राहमाने तेथून नेगेवकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला. ओके. आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. ऑलराईट. अब्राहमाच्या विषयी आपण थोडंसं बघूया. जस्ट अलाउ मी टू टॉक अबाउट Abraham for a while, because this characteristic I found in him and I wanted to tell this to the church. Now Abraham moved on from there into the region of Negev and lived between Kadesh and Shur. इथं म्हटलेलं आहे मराठीमध्ये अब्राहमाने तिथून नेगेवकडे प्रवास करून. प्रवास हा शब्द आलेला आहे, विच इज अ गुड वर्ड. मी म्हणत नाही, परंतु माझा जो संदर्भ आहे त्या संदर्भाला हा शब्द मला सापडत नाही. इंग्लिशमध्ये सापडला. काय म्हटलेलं आहे? नाउ एब्राहम मूव्ड ऑन. सगळे म्हणा मूव्ड ऑन. मूव.
मूव्ड ऑन. सगळे म्हणा मूव्ड ऑन. इथं काय वचन आलं? आय स्टॉप्ड ॲट एक्झॅक्टली ॲट दिस वर्ड. नाव एब्राहॅम मूव्ड ऑन. याचा अर्थ काय माहिती का? अब्राहम, हिंदी आहे का? हिंदी नाही, वळाला नाही. हिंदी आहे का? हाय? नाही आहे शब्द हिंदीमध्ये सापडलाय मला. वाचा हिंदी. आलं का इथं? इब्राहिमने हा इथं सापडलं बघा. हे ट्रान्सलेशन चांगलं आहे. इब्राहिम ने उस जगह को छोड़ दिया. मना सगळे छोड़ दिया. याचा अर्थ मूव ऑन. As Christians, as believers, we need to understand this one thing, which is very, very important. Nobody talks about this. कोण बोलत नाही याच्याविषयी. इब्राहिम मूव्ड ऑन. इब्राहिम ने उस जगह को छोड़ दिया. Two things I want to tell you. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. There are some people who want to stick with the problems. The problems are willing to leave them. They don't want to leave the problem. त्यांना समस्या सोडून जाऊ इच्छिते. ह्यानी समस्याला धरून आहेत. ख्रिस्ती लोकांविषयी बोलायला लागलो. विश्वासणारे, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, माझं जीवनच असलं झालेलं आहे, माझी लेकरच मला सांभाळले नाही, मला कोण बघतच नाही, मला पैसेच नाही, मला कर्ज झालंय, माझं असंच झालंय, माझं तसंच झालंय. हे सगळे वाक्य काय आहेत माहिती का? प्रॉब्लेम्सला न सोडणे, समस्याला धरून राहणे. एब्राहॅम मूव्ड ऑन. या अध्यायाच्या अगोदर काय झालंय? लोटाची पत्नी, त्यांच्याबरोबर जे झालं ते झालं. ती एक घटना घडली, त्याला वाईट वाटत होतं म्हणून तो मध्यस्थी करत होता ना. देवा 100 असतील तर सोडशील का? 50 असतील तर सोडशील का? 20 असतील तर सोडशील का? दया करशील का? का प्रार्थना करत होता? कारण त्याचं जीव अडकलं होतं. ते लोट, त्याची फॅमिली. एक जरी असेल तर नाही झालं. एक गोष्ट घडली त्याच्याबरोबर आणि मग वचन सांगतं, इब्राहिम मूव्ड ऑन. अब्राहम ने उस जगह को छोड़ दिया. आम्ही आमच्या समस्याला धरून नाही राहायला पाहिजे, आम्ही सोडायला पाहिजे. माझ्या जीवनाबरोबर असंच व्हायला लागलंय, माझ्या जीवनाबरोबर असंच व्हायला लागलंय, माझ्या जीवनाबरोबर असंच व्हायला लागलंय. मी ते उदाहरण देतो ना, तो दुरात्मा असलेला माणूस कबरेमध्ये राहायचा. हां, आजकाल सोलापूरमध्ये म्हणजे आधुनिक आहेत लोक. तो कबरेत राहायचा. आमच्याकडे असे लोक आहेत, कबर घेऊन जातो आम्ही सगळीकडे. संडेला वेगळी कबर आणतो मोठी आणि त्याच्यामध्ये जाऊन बंद झोपतो. वी डोंट लिव्ह प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स आर विलिंग टू लिव्ह अस. समस्या तयार आहेत आम्हाला सोडण्यासाठी. आम्ही त्याच्यावर हवा तसा व्यवहार करत नाही. आम्ही रडत बसतो, रडत, मला हेच प्रॉब्लेम आहे, मला झालंय असंच, माझ्या वडिलांना पण होतं, मला झालं, माझ्या वडिलांच्या अगोदर त्यांच्या माझ्या आजोबाला पण होतं, असंच झालं, आता मला पण असंच व्हायला लागलंय. We accept the problem and we embrace it. दुसरी गोष्ट सांगू का? तुमच्या बरोबर काहीतरी चांगलं होतं, एक साक्ष घडते तुमच्या जीवनामध्ये, अद्भुत गोष्ट घडते. काही लोकांना ती गोष्ट सोडता येत नाही, ते धरून बसतात. माझ्यावर असं झालं, मी प्रार्थना केलो, मला असं मिळालं, साक्ष घडली, घर दिलं, घर मिळाला, गाडी मिळाली, सोडायचंच नाही. जे चांगलं झालंय ते देखील सोडणं गरजेचं आहे. God did something good in your life. A testimony was created. देवाने तुमच्या जीवनामध्ये चांगलं साक्ष घडवली, खूप चांगली गोष्ट आहे. त्याला चिटकून राहू नका, देवाला चिटकून राहा. Are you understanding? Move on is applicable both the sides. सोडून जा काही गोष्टींना, हे दोन्हीकडे ॲप्लिकेबल आहे प्रियानो. समजत आहे का तुम्हाला? आम्ही ते सोडणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॅक्टिकल की टू स्पिरिच्युअल ग्रोथ. If we don't leave, we cannot cleave to something new.
आम्ही जर जुन्या गोष्टी सोडलो नाही तर नवीन गोष्टी आमच्या हातामध्ये येऊ शकत नाही. कोणाला समजतंय का? तेच आशीर्वाद, तेच आशीर्वाद, तेच घेऊन बसायचं, तेच घेऊन बसायचं. परमेश्वर म्हणतो त्याला सोडून टाक. नवीन काहीतरी द्यायला मी तयार आहे तुझ्या जीवनामध्ये. नवीन काहीतरी. एब्राहम इज द ग्रेटेस्ट एक्झाम्पल टू मूव्ह ऑन. पुढे जाणे सगळं सोडून अब्राहम या गोष्टीचा सगळ्यात मोठा उदाहरण आहे बायबलमध्ये. 100 वर्ष त्याला लेकरू नव्हतं, त्याला मुलगा झाला. वचनाचा मुलगा त्याला झाला, इसहाक. परमेश्वर त्याला म्हणतो तुझा इसहाक मला दे. जर अब्राहम मूव्ह ऑन करू शकला नसता तर त्याने त्याचा लेकरू बलिदानासाठी डोंगरावरती घेऊन गेला नसता. ही न्यू आय हॅव टू मूव्ह ऑन. त्याला माहिती होतं की मला सोडून जायचं आहे. हे देवाने दिले, देव मागत आहे, मी हे द्यायला तयार आहे. कारण देवाने दिले ना, देव आणखीन मला देऊ शकतो, हा विश्वास मी ठेवतोय. हालेलुया. म्हणून तो तयार झाला. आणि लक्षात ठेवा, साराला सांगितलं नाही. साराला सांगितलं नाही कारण सारा डिड नॉट हॅव दिस गिफ्ट ऑफ मूव्हिंग ऑन. साराकडे हे बक्षीस नव्हतं मूव्ह ऑनचं. मला मुलगा नाही, मला मुलगा नाही, मुलगा नाही, हिच्याबरोबर लग्न कर आणि मला मुलगा दे. आता मुलगा झाला तर जेलसी आली. जेलसी काय येते? आम्ही मूव्ह ऑन होत नाही म्हणून जेलसी येते. जेलसी म्हणजे काय? मराठीत चांगला शब्द द्या. ईर्षा. ईर्षा फार शुद्ध शब्द झाला. चांगला एक काय? हेवा पण चांगला शब्द झाला. ने जळणे. तिने लय जळती माझ्यावर असं. हॅलो, तिने लय जळते माझ्यावर. पास्टर त्यांनी लय जळते माझ्यावर. ते परिवार माझ्यावर एवढं जळते, एवढं जळते, एवढं जळते. दिसायला गोरे आहेत पण आतनं काळे आहेत. हॅलो, सारा जळकी होती. मला ह्याच्यापेक्षा चांगलं स्पष्ट करून सांगायला येत नाही. सारा जळकी होती, जळकी. तिनेच सांगितली की नाही लग्न कर हिच्या बरोबर आणि मला मुलगा दे म्हणून. इस्माईल झाला. आता विचार करायला बसली, तिला झाला मला झाला नाही, तिला झाला मला नाही. मग द्वेष भावना. मग नवऱ्याला सांगितली हाकल. का? त्यांना हाकलायला काय सांगितलं? कारण आतमधून काही हाकललं गेलं नाही. तिच्या आतमध्ये काही गोष्टीला धरून राहिली, मूव्ह ऑन केली नाही. म्हणून पुढच्या गोष्टीनं जा जा त्यांना पाठव. त्यांना पाठवून काय उपयोग झाला? मूल झाला, इसाक झाला, आनंदी झाली. पण अब्राहमाला माहित होतं जे गिफ्ट त्याच्याकडे ते साराकडे नव्हतं. म्हणून साराला न सांगता पहाटेस उठून निघून गेला. पाटलंच तर विचारा स्वर्गात गेल्यावर अब्राहमाला, तू साराला सांगितला होता का म्हणून. आय एम व्हेरी शुअर ही डिडंट टेल सारा. ही डिड नॉट टेल. जर सांगितलं असताना जाऊ दिली नसती. तू तुझा देव बाजूला ठेव, मला 100 वर्षातनं झालंय, तुला 100 मला 90. मी माझ्या मुलाला सोडणार नाही. हा माझा वर्जन नाही आहे. हालेलुया. बिगेस्ट एक्झाम्पल एब्राहम टू लिव्ह. अब्राहमा उठ, मी सांगतो त्या प्रदेशाकडे जा. उठला, पॅक केला, बायकोला म्हणला चल जायचंय. बायको म्हणती कुठं जायचंय? माहित नाही. देवाला पण माहित आहे मूव्ह ऑन अब्राहम करू शकतो, सारा करू शकत नाही. म्हणून अब्राहमला पण सांगितलं नाही कुठं जायचंय. हॅलो, समजताय का? गॉड न्यू सारा कॅनॉट मूव्ह ऑन, एब्राहम कॅन. म्हणून अब्राहमला म्हणलं मी सांगतो त्या ठिकाणी जायचं. सारा म्हणली कुठं जायचंय? बघा प्रश्न कोणाला आहे? साराला आहे. कारण ती मूव्ह ऑन करू शकत नाही. अब्राहम म्हणला देवा तू सांगतो ना, मी उठतो, मी जातो. इसाकाला घेऊन कुठं जाते? ज्या डोंगरावर मी तुला सांगतो त्या डोंगरावर जाते. 3 दिवस डोंगर आलं नाही आणि समोर आल्यावर म्हणतो आता ह्याच्यावर चढ. ही वॉज रेडी टू मूव्ह ऑन एनी टाइम. प्रत्येक वेळेला सगळं. हालेलुया.
आम्हाला काय नाही, आमचं 10 वर्ष 12 वर्षाखालचं शर्ट बी सोडायचं नसतं आम्हाला. बसताय अजून मला घाल. अजून एक गोष्ट आहे, पण वेळ संपलेली आहे, मी बोलत नाही, नंतर काहीतरी बोलतो. इट्स व्हेरी प्लीज डू some study on Abraham's life. It is interesting, very very interesting. Abraham is such a character. Amen. Practical की आहे ही की आम्ही सोडून द्यायला पाहिजे. हिने मला असं बोलला, हिने मला तसंच बोलला, किस्सा खुर्ची का बायबल चर्च मध्ये चाललेलं असते. लिव्ह, मूव्ह ऑन. नकारात्मक गोष्टी आणि ज्या गोष्टी चांगल्या देवाने तुमच्या जीवनामध्ये घडवल्यात त्याही गोष्टीला सोडा. परमेश्वर तुम्हाला पैसा देतो, चांगली गोष्ट आहे ना, धरून राहू नका त्या पैशाला. तुमचं काय पास्टर, तुम्ही बोलता, तुम्ही देण्यामध्ये आहे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं, तुमची गोष्ट तुमच्याकडे ठेवा. असं आहेत काही लोक मनामध्ये विचार करणारे. मी बोलणार, म्हणा, बोला पास्टर. हे पण मला तुमच्याकडनं वधून घ्यावं लागतंय. Oh my God. खरंच, डोंट होल्ड, प्लीज डोंट होल्ड, प्लीज डोंट होल्ड. मनामध्ये कोणाच्या विषयी काय धरून ठेवू नका. अब्राहमासारखं शिका, मला सोड दे. मूव्ह ऑन. आमेन.